श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे। 14 मे 2025 गुरु महाराज आपली वृषभ राशी सोडून मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत आणि ते यावेळेस अतिचार गतीमध्ये आहेत, म्हणजेच पुढच्या 6 महिन्यात ते पुन्हा मिथुनेतून कर्क राशीत जाणार आहेत। तर या काळात ते मेष राशीवर काय परिणाम करतील ते पाहूया। नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 14 मे 2025 होणाऱ्या गुरु ग्रहाच्या राशी बदलाचा मेष राशीवर काय प्रभाव पडणार आहे। गुरु गोचराची संपूर्ण माहिती आज आपण इथे सांगणार आहोत। 14 मे 2025 ला गुरु ग्रह वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल। मेष राशीसाठी हे गोचर 3ऱ्या भावात होणार आहे आणि हा भाव आहे पराक्रम, भावंड आणि प्रवासाचा। काय मुख्य परिणाम घडतील तर या काळात तुमचं मनोबल वाढेल, आत्मविश्वासाने निर्णय घ्याल, लहान मोठे प्रवास होतील आणि ते फायदेशीर ठरतील। भावंडांसोबतचे संबंध गोड होतील, त्यांच्या सहकार्यामुळे तुम्हाला यश निश्चित मिळेल। पत्रकार, लेखक किंवा मीडियाशी संबंधित लोकांना विशेष लाभ होईल। करिअर आणि व्यवसाय बघायचं झालं तर नवीन कल्पना आणि संकल्पनांना यश मिळेल। छोट्या व्यवसायासाठीही ही वेळ योग्य आहे। नोकरीत मेहनतीचं चीज होईल। प्रमोशन किंवा बदलाचे योग तुम्हाला येऊ शकतात। तुमचं कौटुंबिक किंवा वैयक्तिक जीवन पाहायचं झालं तर घरात उत्सवमुखी वातावरण असेल। प्रेम संबंधात नवीन वळण येईल, जुने मतभेद मिटतील। विवाहित लोकांसाठी संवाद महत्त्वाचा राहील, आपल्या पार्टनरशी सतत बोलत राहा। गुरुवारी पिवळा कपडा परिधान करा। गाईला गूळ व चणा दान करा किंवा भिजवलेली चणा डाळ खायला घाला। ओम बृहस्पते नमः या मंत्राचा जेवढा शक्य तेवढा जप करा। मेष राशीसाठी गुरु ग्रहाचा गोचर उत्साह, संधी आणि नवे बदल घेऊन येणार आहे। योग्य दिशा ठरवून प्रयत्न केले तर मोठे यश निश्चित तुम्हाला मिळेल, त्यामुळे प्रयत्न थांबवू नका, कामं करत राहा, निश्चित यश मिळणार। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन नवीन व्हिडिओ पुढचे येणारच आहेत, ते पाहायला विसरू नका। कमेंटमध्ये तुमचा अनुभव आणि प्रश्न काय ते नक्की लिहा, जेणेकरून मी तुम्हाला उत्तर देईन। मेष राशीवाल्यांनो, आता वेळ आली आहे तुमच्या यशाचा झेंडा उंच फडकवण्याची। धन्यवाद।